माझी सोनियाच दिनू वर्षे अमृताचा घनू. विठ्ठल नामरूपी अमृताचा वर्षाव अखंडपणे आत्म्यावर व्हावा तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. श्रीहरीचे विठ्ठल रूप म्हणजे निष्काम कर्मयोग, सेवा आणि कर्तव्यपरायणता याला मिळालेला अनमोल पुरस्कार. ज्या पुंडलिकासाठी श्रीहरी विठ्ठल रूपात राहिले त्याची कथा तेवढीच रंजक आहे आणि त्यातील भावार्थ तेवढाच सखोल. जाणूदेव नावाच्या सात्विक ब्राह्मणाच्या पोटी जन्मलेला पुंडलिक हा आत्मज्ञान होण्यापूर्वी घोर कलियुगाचे प्रतिनिधित्व करतो. हा पुंडलिक सतत आई वडिलांचा अपमान करायचा, वाईट संगतीत राहायचा, मन मानेल तसं वागायचा. मुलाच्या काळजीपोटी आई वडिलांनी विचार केला की याचं लग्न झाल्यावर याच्यात थोडी सुधारणा होईल. परंतु झालं नेमकं उलटच. लग्नानंतर पुंडलिक विषयांच्या अगदीच आहारी गेला आणि त्याचं वागणं आणखी बिघडलं. त्याला आता स्वतःच्या आईवडीलही नकोसे झाले. त्याच्या गावातील काही मंडळी काशीला जाणार होती. त्यांच्याबरोबर काशीला जावं अशी इच्छा पुंडलिकाच्या आईवडिलांची होती. पुंडलिकाने विचार केला, पुण्य मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. ही संधी साधूया, आईवडिलांना काशीला घेऊन जाऊ आणि तेथेच सोडून येऊ, म्हणजे आपल्याला मनासारखं राहता येईल. म्हणून तो स्वतः त्यांना घेऊन काशीला निघाला. पण पुढे मात्र बरोबरच्या लोकांची आणि त्याची चुकामुक झाली. पुंडलिकाची वाट चुकली आणि तो काशीच्या दक्षिणेकडे असलेल्या कुक्कुर स्वामींच्या आश्रमाजवळ पोहोचला कुठला? नियतीनेच त्याला तेथे खेचून आणला. कुक्कुर स्वामी कधीही कुठल्याही तीर्थक्षेत्री गेले नव्हते. हे ऐकून पुंडलिकाला खूप आश्चर्य वाटले आणि त्यांनी स्वामींना याबाबत विचारले. तेव्हा स्वामी म्हणाले, मी माझ्या आईवडिलांमध्ये शिवपार्वती पाहतो. आईवडिलांची सेवा हाच माझा धर्म आणि हेच माझे तीर्थक्षेत्र. कुक्कुर स्वामींचे हे बोलणे पुंडलिकाला फारसे रुचले नाही. पण उशीर झाल्यामुळे एक रात्र कुक्कुर स्वामींच्या आश्रमातच राहायचा निर्णय त्याने घेतला. ब्रह्ममुहूर्तावर 3 स्त्रिया त्याला आश्रमासमोर सडासमार्जन करताना दिसल्या. उत्सुकतेपोटी त्याने त्या तिघींची चौकशी केली. तेव्हा त्याला कळालं की त्या 3 स्त्रिया म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्या आहेत. त्या तिघींनी त्याला सांगितलं की त्या रोज कुक्कुर स्वामींच्या आश्रमात स्वच्छतेसाठी येतात. हे ऐकून पुंडलिकाला खूप आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, कुक्कुर स्वामी तर साधे कधी काशीलाही गेले नाहीत, तरीही तुम्ही पवित्र नद्या त्यांचा आश्रम स्वच्छ करण्यासाठी आलेला आहात, हे कसं काय? तेव्हा त्या नद्यांनी त्याला उत्तर दिलं, धार्मिकता, अध्यात्म आणि भक्ती हे तीर्थक्षेत्रांना भेट देणं किंवा खर्चिक रीतिरिवाज यावर अवलंबून नाहीत, तर उत्तम कर्म करण्यावर अवलंबून आहेत. कुक्कुर स्वामींनी मन लावून त्यांच्या आईवडिलांची सेवा केली आणि दुसरीकडे समाजासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं. अशा प्रकारे त्यांनी भरपूर पुण्य कमावलं आणि म्हणूनच त्यांच्या आश्रमाच्या स्वच्छतेसाठी आम्ही स्वतः येथे येतो. त्यांना पुण्य मिळवण्यासाठी आमच्याकडे येण्याची गरज नाही. हे ऐकून पुंडलिक पूर्णतः बदलला, अंतर्बाह्य बदलला. अखेर त्याच्यातील देवत्वाने राक्षसत्वावर मात केली. स्त्रीलंपट पुंडलिक, भोगलोलुप पुंडलिक निस्सीम मातृपितृ भक्त बनला. वाल्याचा जणू वाल्मिकी बनला. त्याने आईवडिलांची मनपूर्वक माफी मागितली. सात्विक आईवडिलांनी त्याला माफही केलं. तो आईवडिलांना काशी यात्रेवरून घरी घेऊन आला आणि सतत त्यांच्या सेवेत लीन राहू लागला. एकदा काय झालं, रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसून पंढरपूरच्या दिंडीर वनात येऊन बसली. रुसलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी देव बाहेर पडले. पुंडलिकाची मातृपितृ भक्ती ही श्रीकृष्णाला पाहायची होती, आजमावायची होती. भगवंत पंढरीत आले. पुंडलिकाच्या घराच्या दारात उभे राहिले. आत पाहतात तो पुंडलिक खरोखरच आपल्या आईवडिलांच्या सेवा करण्यामध्ये गुंग झालेला होता. साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या दारात तिष्ठत उभा होता. देव भावाचा भुकेला सोडून आला वैकुंठाला आणि तरीही त्याच्या स्वागताला तो उठला नाही, नव्हे तर जागचा हल्ला देखील नाही. त्याची कर्तव्यपरायणता पाहून
श्रीहरी प्रसन्न झाले. पुंडलिकाने आसन म्हणून दिलेल्या विटेचा आनंदाने स्वीकार करत देव विटेवरच त्याची वाट पाहत उभे राहिले. आपले सेवा कार्य पूर्ण झाल्यावर पुंडलिक भगवंताच्या दर्शनाला आला. त्याने भगवंताची माफी मागितली. तेव्हा प्रसन्न होऊन श्रीहरींनी पुंडलिकाला कोणताही वर मागायला सांगितला. पुंडलिक म्हणाला, मला फक्त तू हवा आहेस. आता जसा उभा आहेस ना, तसाच तुझ्या भक्तांसाठी तू इथं सतत उभा राहा आणि त्यांना तुझं परमपवित्र दर्शन सतत घडू दे. देव म्हणाले, तथास्तु. आणि तेव्हापासून हे विटेवरील परब्रह्म कमरेवर हात ठेवून 28 युगे भक्तांचे कोड पुरवीत इथेच उभे आहे. पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागलेला आहे. म्हणूनच आजही विठ्ठल नामाच्या जयघोषाची सुरुवात पुंडलिक वरदे हरी विठ्ठल अशी केली जाते.